मंडळी साताऱ्यातील फलटण इथं एका महिला डॉक्टरने कामामध्ये येणारा पोलीस आणि राजकारण्यांचा दबाव तसेच एका पोलीस उपनिरीक्षकाने केलेला अत्याचार यामुळे वैतागून स्वतःला संपवल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। या प्रकरणी सदर महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये उल्लेख केलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। मात्र या प्रकरणात एका माजी खासदाराचं नाव आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। तसेच हे माजी खासदार दुसरे कोणी नसून भाजपाचे फलटणमधील नेते रणजितसिंह निंबाळकर असल्याचे त्यांच्यावर आरोप झाले। त्यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष कमालीचा आक्रमक झालेला होता। तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली होती। मात्र ही घटना ताजी असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फलटणचा दौरा केला। तसेच रणजितसिंह निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला। एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांवर घणाघाती टीका केली। अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारणात घुसवल्या जातात, तशाच प्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला। काही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांचं नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे, मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो। अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं। या विधानातून फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा आणि आपला त्यांच्यावरील विश्वास कायम असल्याचा संदेश दिला। फलटणमधील महिला डॉक्टरचं मृत्यू प्रकरण एवढं तापलेलं असताना आणि त्यात रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव आलेलं असताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकरांचा प्रखरपणे बचाव केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आज आपण देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा बचाव करण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत आणि रणजितसिंह निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे एवढे लाडके काय आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। साताऱ्यातील फलटण भागातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील नेते आणि माजी खासदार असलेले रणजितसिंह निंबाळकर हे फडणवीस यांचे आवडते असण्यामागे अनेक कारण आहेत। रणजितसिंह निंबाळकर यांची राजकीय पार्श्वभूमी हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण रणजितसिंह निंबाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकूयात। रणजितसिंह निंबाळकर यांचं कुटुंब हे फलटण भागात राजकीय प्रभाव असलेल्या कुटुंबापैकी एक आहे। त्यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार होते, तर रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती। ते सातारा जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहिले होते। तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते, ज्यामुळे चव्हाण मुख्यमंत्री असताना निंबाळकर यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्षपदही देण्यात आलेलं होतं। रणजितसिंह निंबाळकर यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यानंतर भाजपाने त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। तिथून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव करून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले। माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याची किमया रणजितसिंह निंबाळकर यांनी केली होती। पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। मात्र तरीही या भागात ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत। त्यामुळे सद्यस्थितीत या भागातील प्रभावी चेहरा म्हणून रणजितसिंह निंबाळकर हे भाजप आणि फडणवीस यांना हवेहवेसे आहेत। दुसरा मुद्दा आहे, रणजितसिंह निंबाळकर हे त्यांच्या खासदारकीच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत कार्यक्षम खासदार राहिलेले आहेत। आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी संसदेत खालील पदांवर काम केलं होतं। त्यात गृहव्यवहार स्थायी समितीचे सदस्य, जलशक्ती मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य अशा पदांचा समावेश होता। तसेच दुष्काळी भाग असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी पाण्याचं राजकारण आणि विकासाच्या मुद्द्यांवर पण लक्ष केंद्रित केलं। त्यामुळे त्यांची ओळख पाणीदार खासदार अशीही झाली होती। त्यामुळे या भागात भाजपाचं संघटन वाढण्यास मदत झाली होती। रणजितसिंह निंबाळकर हे फडणवीसांचे लाडके असण्यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही काही महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांनी महायुतीसाठी चांगली कामगिरी केलेली होती। सातारा जिल्ह्यात सक्रिय भूमिका घेतली। त्यांच्या या कामामुळे फडणवीस आणि अमित शहा हे चांगलेच प्रभावी झालेले होते। त्यांनी अनेकदा रणजितसिंह निंबाळकर यांचं जाहीर कौतुक केलेलं आहे। याबरोबरच फलटणमधील प्रभावी नेते असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांचे रणजितसिंह निंबाळकर हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे यांच्यात अनेकदा जाहीर वाद रंगलेले आहेत। त्यामुळे या भागात रामराजे यांच्या गटाला शह देण्यासाठी आणि भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी फडणवीस यांना रणजितसिंह निंबाळकर हे उपयुक्त नेते वाटतात। पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रणजितसिंह निंबाळकर हे मराठा नेते आहेत। तसेच त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या फलटण आणि माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या ही लक्षणीय आहे। एवढंच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून गेलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांना आव्हान द्यायचं असेल तर रणजितसिंह निंबाळकर यांच्यासारखा प्रभावी नेता सोबत असणं आवश्यक आहे, याची जाणीव फडणवीस यांना आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत इथं रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात लढत झाली होती। त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही
रणजितसिंह निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना कडवं आव्हान दिलं होतं. आता 2029च्या लोकसभेच्या दृष्टीनं माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करायचं असल्यास उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये रणजितसिंह निंबाळकर हा प्रभावी पर्याय आहे. अशा परिस्थितीत एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात त्यांचं नाव अडकवणं भाजपाला परवडलं नसतं. म्हणूनच काल देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमकपणे त्यांचा बचाव केला. यावरूनच भाजपाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये त्यांचा दबदबा आणि विश्वास कायम असल्याचं दिसून येतं. एकंदरीत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या केलेल्या बचावामागे रणजितसिंह निंबाळकर यांची राजकीय उपयुक्तता जेवढी कारणीभूत आहे, तेवढीच फलटण तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाची अपरिहार्यताही कारणीभूत आहे. आता या प्रकरणात होणाऱ्या चौकशीमधून जी माहिती समोर येईल त्यावर रणजितसिंह निंबाळकर यांचं राजकीय भवितव्य ठरेल. मात्र सध्या तरी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बचावामुळे त्यांना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं? फडणवीस यांनी केलेल्या बचावामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आलेले संकट दूर झाले का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.